ही बोलते मी ह्याच्यातच जाणार, तिला हिच्यातच जायला लागणार कारण तिची हाईट बघा 3 फूट हाईट असेल. ह्याच्यात गेली तर ती परत वरती येईल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. त्यामुळे ती उद्या ह्याच्यात जाणार आहे बोलते आणि तिला मी ह्याच्यातच सुखरूप ठेवणार आहे कारण मला परत तिला घरी घेऊन जायचं आहे. तिच्या मम्मीने माझ्या विश्वासावर तिला पाठवलं आहे आणि हा आमच्यासोबत उद्या येणार आहे. त्याला सांगितलं आहे येणार ना, डन हो बोलतोय, होय येणार आहे. हा कुत्र्यांसाठी बिस्किट घेऊन आलाय. हा बिचारा तो खातच नाहीये पण हा बिचारा माझ्यासोबत नुसता फिरत होता पण आता त्याला नकोय. हा फिरला नाही माझ्यासोबत पण याला पाहिजे जागा. माणसांना जाणीव नाही पण कुत्र्यांना बाबा जाणीव आहे. त्या बिचाऱ्यांना त्याच्या ह्याच्यात डोक्यावरती याचाच हा हात फिरवला तो माझ्या मागूनच फिरवला होता बिचारा. बघ इकडं जा आतमध्ये. लहान पोरांच्या स्विमिंग पूलमध्ये पोहते. कमरेभर पर पाणी नाही. तिला आतमध्ये याच्यात आली तर घाबरली. हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर मी आज आलो आहे रिसॉर्टला, कर्जतला मधुबन म्हणून रिसॉर्ट आहे तिकडे. आताच आम्ही चेक इन केलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर रिसॉर्ट आहे. आणि मानसी इकडे तयारी करते, कधी येते काय माहिती. हे बघा बरेच महिने आम्ही म्हणत होतो येणार 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 येणार. आता आम्ही आलो आहे शेवटी फायनली. तर आमचा ब्लॉग तुम्ही बघा, बरंच काही या ब्लॉगमध्ये असेल. तर आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला इव्हिनिंगचा. आता नाश्ता उरला आहे की नाही काय माहिती, आम्हाला ऑलरेडी लेट झाला आहे. आम्ही 4चं चेक इन होता, आता इकडे यायला 4:45 झाले आणि आम्ही आता निघालो आहे 5:30ला जायला. 5:30 नाही 5:45 झालेच वाटतं. इकडं सावली आहे पण घामाचे झरे वाहत आहेत माझे. मला चहा तर प्यायची आहे. हिला चहा नको, आता हिची चहा पण मीच पिणार. पण रिसॉर्ट चांगलं आहे. बघ ना पूर्ण ठिकाणी हिरवळ हिरवळ आहे. फोटोमध्ये आहे तसंच आहे. रात्रीचं अजून चांगलं दिसेल, लायटिंग वगैरे चालू करतील त्या. आता आम्ही इथं कोणच नाही, आम्ही दोघंच आहे. इथं दोघंच आहे पण माणसं आहेत. आम्हाला ॲक्च्युली लेट झाला आहे. जवळजवळ 2.5 तास गाडी चालवत होता. हालत बेकार झालेली. वाटत होतं की रिटर्न जाऊया, कंटाळा आला बाबा. हिला बोलत होतो मी ट्रेनने जाऊया पण ती ऐकायला तयार नाही. खोटारडी 1 नंबर आहे. आता बोलते नाही, तिला बाईकने जायचं असतं सगळीकडे. आता सांगते ती की नाही म्हणून. नाही बोललो नाही तुला मी जाऊया म्हणून. अर्ध्या रस्त्यात आल्यावर तिचे सवंगडी पण आलेत कंपनीमधले, ऑफिसमधले. पण त्यांना चहा प्यायचा मूड नाही त्यामुळे ते इकडे आले नाहीत. ते आता आपल्या मित्रांसोबत फिरत आहेत. पण आम्ही इथं बाबा चहा प्यायला आलो आहे. आम्ही आलो आहे आणि बघा हिरवंगार झालं आणि पाऊस पण आला आहे. कुत्रे काय आमची पाठ चढत नाही. ह्याच्यात डोक्यावरती हात काय फिरवला तो आता माझ्या मागूनच धावतात. आपली माणसं जीव नाही लावत तेवढे कुत्रे जीव लावतात. त्याला फक्त आता त्याच्या डोक्यावरती हात फिरवला, त्याला काय खायला पण दिलं नाही मी. पण आता तो माझी पाठ बघा सोडतच नाही, माझ्या मागूनच फिरतोय. चालेल चल. किती वर्षांनी बसतो. पप्पांना सांग, पप्पांना सांग बोलली. किती वर्षांनी मी सोफ्यावरती बसलोय. म्हणजे पाय खूप मोठे. लहान झालाय हा आता. तो कुत्रा बघ मागे. तो पण दिसतोय. आता आम्ही आलोय स्विमिंग एरियामध्ये. हा बघा स्विमिंग पूल, ज्याच्यामध्ये आम्ही आज नाही उद्या पोहणार आहे. ही बोलते मी ह्याच्यातच जाणार, तिला हिच्यातच जायला लागणार कारण तिची हाईट बघा 3 फूट हाईट असेल.
ह्याच्यात गेली तर ती परत वरती येईल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. त्यामुळे ती उद्या ह्याच्यात जाणार आहे बोलते. आणि तिला मी ह्याच्यातच सुखरूप ठेवणार आहे, कारण मला परत तिला घरी घेऊन जायचं आहे. तिच्या मम्मीने माझ्या विश्वासावर तिला पाठवलं आहे. आणि हा आमच्यासोबत उद्या येणार आहे. त्याला सांगितलं आहे येणार ना. डन हो बोलतोय. होय येणार आहे. हे बघा ही लहान झाली आहे. ही लहानच आहे, लहान झाली नाही सॉरी. सर सर शाबास. हा कुत्र्यांसाठी बिस्किट घेऊन आलाय. हा बिचारा तो खातच नाहीये पण. हा बिचारा माझ्यासोबत नुसता फिरत होता, पण आता त्याला नको आहे. हा फिरला नाही माझ्यासोबत, पण याला पाहिजे झालं. माणसांना जाणीव नाही पण कुत्र्यांना बाबा जाणीव आहे. त्या बिचाऱ्यांना ह्याच्या डोक्यावरती एकदाच हा हात फिरवला तर तो माझ्या मागूनच फिरत होता बिचारा. नशीब त्यांच्याकडे बिस्किट होतं नाही, फुकट दिला त्याने, पैसे नाही घेतले. पण झालं वाटतं त्याला. याला भूक लागली वाटते. जाऊ दे, हा पुढं राहू दे, तो उद्या खाईल. तो तू खाणार आहेस की यांना देणार आहेस? उद्या ते खातील ना. हे बघ घे. त्याला नकोय. याला आता बिस्किटं पाहिजे झाली. मगाशी एक एक खात होता. हा शांत राहून यानं सगळा भापड पसारा केला. काय हे बघ रक्ष बघ कागदाकडे. हा बघा रात्रीचा व्ह्यू त्या रिसॉर्टचा, किती भारी वाटतोय. फाउंटन त्याने अजून चालू नाही केले, कधी चालू करतील काय माहिती. पण आता जवळपास सगळं भरलं आहे. मला वाटलं की आम्हीच आहोत आणि अजून एक दोघ जण आहेत. आणि आता जवळपास सगळीकडे भरलं आहे. ते बघा तिकडे पण पब्लिक आहे, इकडं पण पब्लिक आहे. पूर्ण भरलं आहे जवळजवळ. आणि ही आपल्या मम्मीला रूम दाखवते आलेल्याची. हे बघा रात्रीचा स्विमिंग पूलचा व्ह्यू. इथं आता लाईट गेली आहे त्यामुळे लाईट बंद झाल्या आहेत. आणि लाईटमध्ये चमचमणारी इथून लांबच्या लांब पुढपर्यंत हे फार्म हाऊसच आहे. आणि एवढा स्पेस आहे ना, भरपूर स्पेस आहे. बघा तिकडे पण आहे ना, तिकडे खेळायला वगैरे पण आहे. स्पेस भरपूर दिला यांनी. जातोय स्विमिंग पूलमध्ये दोघं सुद्धा. बाकीचे सगळे नाश्ता करायला गेलेत आणि आम्ही आता जरा एकदम ऊन तापलं एकदम, जरा स्विमिंग पूलचा आनंद घेऊया. ऊन लागतंय पण रेसॉर्ट एक नंबर आहे. काय पण सांगा तुम्ही. एरिया एवढा मोठा आहे ना, सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. हे क्रिकेट खेळण्यासाठी खोल आहे खूप. तुझा पण आरामात पोचेल पाय. एवढं काय खोल नाही, तिकडचं खोल असेल. बुडलो मी आतमध्ये. बघ इकडं जा आतमध्ये. लहान पोरांच्या स्विमिंग पूलमध्ये पोहते.
कमरेभर पण पाणी नाही. तिला आतमध्ये याच्यात आली तर घाबरली मग घाबरली. पोटापर्यंत पण पाणी नाही आणि तिला डुबायला झालं इथे. लहानपर्यंत स्विमिंग पूलमध्ये बरोबर पोहते ज्याच्यात पाणीच नाही. आमची आता तयारी झाली आहे बाहेर जायची. आमचा आता इथं फोटोशूट करून झाला आहे, अजून चालू पण आहे. घामाने एवढे भिजलो आहे ना आम्ही, पण एक नशीब चांगलं आहे की इकडं झाडे वगैरे भरपूर आहे. आणि इथं येणे तर एकदम तयारी करूनच आली आहे, कपडे बिपडे घेऊन. आणि त्या हिशोबाने इकडं फोटोशूट करायला पण एकदम माहोलच आहे, एकदम भारीच आहे. अरे आम्ही घामाने भरलो एकदम, भरपूर म्हणजे भरती प्रमाणात गरम होत आहे आम्हाला. आणि त्यात ते जॅकेट, त्याच्यावरती आतमध्ये टी शर्ट घातले. आणि आम्ही स्विमिंग पूलमध्ये लवकर गेलो, असं वाटतंय की आता गेलो पाहिजे होतो. आणि आता मी जाणार आहे कारण भरपूर भिजलो आहे घामाने. जरा आंघोळ बिंघोळ करूया परत स्विमिंग पूलमध्ये. आणि आता पब्लिक पण भरपूर आली आहे. आता खूप ग्रुप आले, 3-4 ग्रुप आले. त्याच्यामध्ये पोरी बिरी पण भारी आहे. त्यामुळे हिला आता सांगतो तुझा घरी आतमध्ये, मी जरा जातो बाहेर स्विमिंग पूलमध्ये. दुपारच्या जेवणाला आलोय. गरम भरपूर होतंय, वाफ मारते वाफ, काहीतरीच गरम होते काहीतरीच. मे महिना अजून चालू नाही झाला आणि एवढं गरम आहे. पुढं काय व्हायचं काय माहिती. हे दुपारचं जेवण आहे, हिच्यासाठी व्हेज, माझ्यासाठी चिकन ग्रेव्ही. त्यांनी डाळ पण दिली आहे, जिलेबी, भाकरी, भात, राईस. आणि हिला व्हेजसाठी डाळ भात, पनीरची भाजी आणि बटाट्याची भाजी. पण हे आता ही खाणार नाही एवढं कन्फर्म आहे, कारण एवढं हिच्यानं जात नाही. आता मी जेवतो. आणि आम्ही आता रिसॉर्टमधून चेकआउट केलं आहे. घाई गडबडीमध्ये आम्हाला व्हिडिओ करायला भेटला नाही, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. तर आता आम्ही घरी जायला निघालोय. घाई गडबडीमुळे मला काही गोष्टी दाखवायला भेटल्या नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नवीन असल्यामुळे प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा. आणि कमेंटमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा. तर चला लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.